स्वराज्याचं रामराज्य करायचं असेल तर मी म्हणतो त्या पद्धतीनंच लक्ष्मी प्रसन्न करावी लागेल. अशी पेडगाव लुटून? अहो लूट कसली मोरोपंत, आपलीच गावं देवळं लुटून त्या बहादूर खानानं त्याचा बहादूरगड भरलाय. आंबीरराव, पेडगावात घुसून बहादूर खानाला मारणं सोपी गोष्ट नाहीये. का? औरंगजेबाचा दूधभाऊ आहे तो. आणि म्हणून तर दिल्लीवरून खास राज्याभिषेक रोखण्यासाठी त्याला पाठवला होता. मग रोखला का? त्याच्या नाकावर टिच्चून आपण समद्यांनी केलाच की राज्याभिषेक. राज्याभिषेक रोखला नाही, पण तो रोखण्याकरता उत्तरेला शेगूळचा खंडोबा, भगवती माय, लक्ष्मीनारायण, मोरेश्वर आणि अशीच सोन्यानं मढवलेली कित्येक देवस्थानं भ्रष्ट केली त्या खानानं. गावागावातली मंदिरं ओस पडली आहेत. पिढ्यानपिढ्या पुजलेले देवदेवता तोडून मोडून बहादूरगडला नेऊन टाकलेत त्यांनी. हंबीरराव, राज्याभिषेकानंतर लगेचच बहादूर खानासारखं जनावर अंगावर घेणं योग्य नाही. अहो पण काय हरकत आहे? अहो दत्तूजी, त्याच्या पापाचा गडा भरला की आता होय. रिकामं करून टाकू. दत्ताजी, अहो राजगड तोरणा घेतला आपण, बहादूरगड काय जड आहे. महाराज 35,000चं घोडदळ आहे पेडगावात. आणि बरं का सरसेनापती, आपल्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्यापर्यंत येतील. जर लढाई झाली तर पाठवातील ना. म्हणजे बहादूर उतावीळ नवरा आहे. लग्नाचा विषय काढायचा अवकाश की तो गुडघ्याला बाशिंग बांधणार. नेमकं काय आहे काय तुमच्या मनात हंबीरराव? बोला हंबीरराव. निसंकोच बोला. महाराज, सरसेनापती म्हणून माझी ही पहिलीच मोहीम आहे. नव्या दमाच्या तरुण पोरांना घेऊन आखतो. म्हणजे आपल्या महालोजीचा संताजी आहे, यसाजीचा कृष्णाजी आहे, धनाजी जाधव, नागोजी जेधे, वरखडे बंधू, सूर्याजी मालुसरे, अशी समधी तरुण पोरं घेऊन जातो. आणि आपल्या नेहमीच्या गनिमी पद्धतीने न आखता मी माझ्या पद्धतीने आखतो. तुमची कसली पद्धत? हा? हं? हे बघा, गनिमी पद्धतीमुळेच आपल्याला स्वराज्य लाभलंय. महाराज, एक चूक आणि स्वराज्याच्या माथी पहिला पराभव. जबाबदारी कोणाची? माझी जबाबदारी माझी. महाराज, जर पराभव झाला तर तलवार तुमच्या पायाशी ठेवून कराडात जाऊन शेती करेन मी. महाराज, मला असं वाटतंय की नुकताच राज्याभिषेक झालाय, त्यामुळे ही असली मोहीम उगाच राबवायला नको. का? पंचांगात मुहूर्त नाहीये का? समजा असेल मुहूर्त तर उद्याच निघणार का? आज निघणार. म्हणजे उद्या तुमचा तो मुहूर्त वेळेत तर सापडेल. मोहिमा राबवताना सरसेनापतीची नाही, राजांची इच्छा हवी. का नसेल आमची इच्छा? का नसेल आमची इच्छा? अनाजी पंत स्वराज्य चालतं ते अशा धाडसी मोहिमांच्या जीवावरच कळलं, दरबारातील गप्पांवर नाही. हंबीरराव, तयारीला लागाच. आई भवानी तुमच्या पाठीशी असेलच. वय महाराज, वय लक्षात ठेवा की हो. मी काय म्हणतो अनाजी पंत, देवाने एवढी बुद्धी दिलीये तर ती सारखी सारखी वापरलीच पाहिजे का? हे बघा, आलो. हा, काम झालं, आलो. आपल्या कड्यात आणा त्याला. डाक भैरव त्याला आसमान दाखवतो. भाऊसाहेब, दरबारातल्या राजकारणाची चर्चा घरात नको. तिथल्या राजकारणाचा वास घरातल्या वाशांना लागला ना, घरं पोखरायला येळ नाही लागायचा. जी दादासाहेब. आता माणूस थोडा अहंकारी आहे, पण म्हणून त्याचं कर्तृत्व लपतं का? चला झोपा. चला रे पोराव. हे जा रे बाळांनो, झोपा. चला. दिवा घ्या तेवढा. काय करतीस? काजल, तुम्हाला कोणाची नजर लागू नये ना म्हणून. नजर आपल्याला नाही, आपल्या लेकरांना नाही लागली पाहिजे. आपलं झालं. मला माहिती आहे.
आज रातच्याला तुम्हाला काही झोप लागायची नाही. हा, जरा किचकट मोहीम आखली. दरबारातल्या समद्यांचा विरोधपत करून एवढी अवघड मोहीम आखलीत खरी, पण खाचखळग्यांची जाणीव असावी. आपलं हिंदवी स्वराज्य सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून एखाद्या लहान पोरासारखं रांगतंय. त्याला सावरता सावरता कुठल्या तरी एका पिढीची डोपरं फुटणारच. मग आपली फुटू दे. आपली डोपरं फुटतील तेव्हाच आपल्या पोरांच्या वाट्याला सुपीक पठार येईल ना ग लक्ष्मी. ऐकाय तर लई झाक वाटते, पण खरंच असं होईल ना? होईल नाही, झालंच म्हणून समज. फक्त मी बहिर्जी नायकासाठी दिलेला निरोप वेळेत त्याच्याकडे पोचू दे तेवढा. मग अख्खा बहादूरगड त्यांनी शिवतरगडीत येऊन मांडलाच म्हणून समज. ही आपली शिवथरगड. आत्ता आपण इथं आहोत. हा बहादूरगड. आपलं 9,000चं सैन्य घोड्यावर बसून बहादूरगडापर्यंत पोचायला 8 दिस कुठंच नाही. बहादूरगडाच्या चारी दिशांना 35,000चं घोडदळ तैनात आहे. मी म्हणतोय तेच ऐका. हे समोरासमोर लढणं शक्यच नाही. गनिमी कावाच महत्वाचा. जायच्या वाटा किती आहेत? इथून भोर, मनेरा, मग पुणे मार्गे वाडे बोलायला वळसा घालून भीमेच्या पल्याड पेडगाव. दुसरी वाट पुन्हा भोर, मनेरा, मग वाल्ले, जेजुरी, कुरकुम करत 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 पेडगाव. पहिली वाट लांबची, दुसरी जरा जवळची. आपण दोन्ही वाटा वापरू. का असंच आपली गंमत म्हणून. गंमत? बहिर्जी, हां, गढी आतून बाहेरून कशी आहे? माहीत नाही. माहीत नसेल तर मग लूट कशाची करणार? हं? आता काय? काय झालं? लूट नक्की कधी, कशाची, कुणी करायची, कुठून करायची? आंबीरराव, काय झालंय नक्की? योग्य वेळ आल्यावर समजेलच की. हे काय होतं? ही अजून एक गंमत होती. या सगळ्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा आंबीरराव? माफ करा मोरोपंत, पण जशी आपल्या बहिर्जीची पाखरं त्यांच्या जोंधळ्यावर सोडली आहेत, तशी त्यांची पाखरं इथं आपल्या वावरात चोचा मारत असतीलच की. आलं ध्यानात. तुम्ही गोफण फिरवायला घ्या, मी पाखरं दाण्यावर बसवतो. येतो. नाही ती कापड काढा आधी. सारखा हात तलवारीवर जातोय. बाहेर संताजी धनाजी आलते अंगावर. बघू की जरा अनाजी पंत. सगळं तुम्हीच तर बघताय. पण तुम्ही नीट बघू कुठं देताय? या बाणाला ज्याचं रक्त, तो औरंगजेबाचा भक्त.